जिल्हा सामान्य रुग्णालयात पाणी उपलब्ध नसल्याने नातेवाईकांची फरफट। तरुणांनी आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाने केली तात्पुरती व्यवस्था। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची गर्दी होत असते। अशातच रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मोठी फरफट पाहायला मिळत आहे। या संदर्भात संतप्त झालेल्या बुलढाणा शहरातील काही तरुणांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची व्यवस्था केली आहे। तर रुग्णालयात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे। रिपेयरिंग कर लो, उसके बाद में कोई मसला नहीं, हम बाद में आके चेक करें। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये काही वार्डमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक टंचाई निर्माण झालेली होती। त्याचं कारण असं होतं की आपला वार्डमध्ये जो आरो फिल्टर आणि आरो सिस्टीमला पाणी पुरवठा होणारा पाईप तुटलेला होता। त्यामुळे तात्काळ काल आपल्याला ही संध्याकाळी गोष्ट माहीत पडलेली होती। आज सकाळपासून त्याचं रिपेअरिंगचं काम चालू आहे आणि मध्यस्थितीमध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या मार्फत जर रुग्णाजवळ नातेवाईक असेल तर ते त्यांची एक लोकल व्यवस्था करून घेत होते आणि काही रुग्ण असेल आणि रुग्णाजवळ नातेवाईक नसेल त्या माध्यमातून आपण कर्मचाऱ्यांना पाणी पोहोचवण्यासाठी आदेश केलेलं होतं। परंतु काही टेक्निकल एररमुळं आणि काही अडचणींमुळं काही रुग्णांना त्याचा त्रास झाला। तर त्यांनी काही सामाजिक संघटना तसेच काही सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांना पाचारण करून त्यांना त्यांची व्यथा मांडली आणि त्या सामाजिक संघटनेने एक धरणं आंदोलन करण्याचा पवित्रा घेत प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्यास भाग पाडलं। त्या निमित्तानं रुग्णांना प्रत्येक वार्डमध्ये आपण जारच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये पाणी पुरवठा करत आहोत आणि एक जी पाईपलाईन तुटलेली आहे तिचं सुद्धा काम प्रगतीपथावर आहे। संध्याकाळपर्यंत ते सुद्धा पाणी पुरवठा सुरू होऊन जाईल आणि आरो सिस्टीम आणि आरो फिल्टर सुरू होऊन जाईल।